उन्हाळा म्हटलं की त्याचं बोट धरून आंबाही येतोच, नाही का? मग प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून खातोच. तशीच मी सुद्धा बनवली आज मँगो मस्तानी. आंब्याचं नाव जरी घेतलं ना की खूप साऱ्या लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात. 90sच्या दशकातल्या. आत्ता तुमच्याबरोबर बोलते, पण मी पोहोचले सुद्धा तिथे. उन्हाळा, उन्हाळ्याची सुट्टी आणि आजोळ हे एक वेगळंच गणित आहे. सगळी भावंडं एकत्र भेटायचो, मज्जा मस्ती, ते दिवस आता कुठे. मग रोज रात्रीचा जेवणाचा बेत तो म्हणजे आमरस. आमरस बनवून झाल्यावर आंब्याच्या साली आणि कोई मस्त साफ करण्यासाठी सगळे तुटून पडायचो. त्यानंतर आजी आम्हा सगळ्या नातवंडांना त्यांच्या हाताने घास भरवायच्या. स्वर्ग सुखच, आहा. पण आता गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. आणि आता तर आजीसुद्धा नाही, पण आठवण मात्र मनाच्या कोपऱ्यात घट्ट मिठी मारून बसली. तुमच्यासुद्धा अशाच आठवणी असतील ना? मला नक्की सांगा. आता सध्या तरी मँगो मस्तानीवर भागवतेय. तुम्हाला कोणते कोणते आंब्याचे पदार्थ करायला आवडतात मला नक्की सांगा. कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. वाट बघते.